जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील 2 दिवसांपासून धुवाधार पावसाची सुरुवात झाली असून घनसावंगी तालुक्यातील पारडगाव, बोरराजनी, अंतरवाला, मुरमा, रामसगाव, शेवता, बानेगाव, सौंदलगाव अनेक गावात जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकासह ऊसाच्या शेतीमध्ये पाणी साचले आहे। घनसावंगी तालुक्यातील ढगफुटीचे सदृश्य पाऊस पडून कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आदी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे। ऊसासह अनेक पिके झोपलेली आहेत। बोररांजणी येथील शेतकरी प्रकाश जाधव यांच्या शेतात नदीचे पाणी घुसल्याने खरीप पिके आडवी झालेली आहे। नदी नाले ओसंडून वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे। पारडगावच्या जिल्हा परिषद शाळेत तळ्याचे स्वरूप बनलेले आहे। पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मंठा, परतूर, घनसावंगी, जालना या भागामध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि 100-125 mm वर पाऊस एका दिवसात त्या ठिकाणी आज दुपारपासून झालेला आहे आणि त्यामुळे एकंदरच अतिशय मोठी हानी आमच्या सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे। जी मी माहिती घेतली तहसीलदारांकडून, कार्यकर्त्यांकडून, कलेक्टर साहेबांकडून आणि कडा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून, तर यावरून एकच मला सांगावंसं वाटतं की सगळे ओढे नाले सर्व तुडुंब भरून वाहत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं नुकसान म्हणजे सोयाबीन पिकाचं झालंय, कारण सोयाबीन पिकाच्या प्रत्येक शेतामध्ये वरून पाणी आहे आणि त्यामुळं अगदी हातातोंडाचा आलेला घास शेतकऱ्यांचा या अतिवृष्टीमुळे जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कापसाची तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे खूप सुंदर पिकं यावेळी निसर्गाच्या वेळेवरच्या पावसामुळे आलेली होती, ही हातातोंडाचा घास जाण्याच्या संदर्भातला विषय होतोय आणि त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की आपण SDOला आणि तहसीलदारांना तलाठ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकांपर्यंत सगळ्यांपर्यंत ताबडतोबीनं पंचनामे उद्याच्या उद्या करावेत अशी मी त्यांना विनंती केलेली आहे, सूचना पण दिलेली आहे। गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।